यहोशवा याचा 1 अध्याय 9 वचन. मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. यस, आमेन, हालेलुया. जय ख्रिस्त सर्वांना. किती अद्भुत वचन आहे ना हे परमेश्वरानं आपल्यासाठी दिलेलं आजच्या सुंदर दिवसासाठी. होय प्रियांनो, हे वचन आपल्याला काय सांगत आहे की आपला विश्वास परमेश्वरावरती कसा आढळ पाहिजे. आणि जेव्हा आपल्यावर काही संकट येतं, अडचण येते, तेव्हा आपण काय, प्रार्थनेद्वारे आपण धैर्याने आणि सामर्थ्याने तिथे उभं राहिलं पाहिजे. हो प्रियांनो, परमेश्वरावरती विश्वास ठेवून आपण संकटात काय धैर्याने पुढं जाण्याचं काय केलं पाहिजे, स्वतःही प्रेरित झालं पाहिजे आणि इतरांनाही आपण तशी प्रेरणा दिली पाहिजे. हो, किती सुंदर वचन आहे ना, अद्भुत वचन आहे ना परमेश्वराचं, की काय सांगत आहे की परमेश्वर काय म्हणतोय की मी तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. यस, आमेन. जितक्यांदा आपण हे वचन वाचू ना प्रियानो, तितक्यांदा आपल्याला हिम्मत, धैर्य, शक्ती, सामर्थ्य मिळते. हो, आधार वाटतो ह्या वचनाद्वारे आपल्याला, की परमेश्वराने सर्वच गोष्टी ह्या एका वचनाद्वारे सांगितलेल्या आहेत की काय, खंबीर होणे. हो, प्रसंग आला, संकट आला की आपण काय डगमगतो, आपण परमेश्वरापासून दूर जातो, प्रार्थनेत आपण कमी पडतो, प्रार्थना आपण कमी करतो. हो, तर असं न करता आपण काय केलं पाहिजे, अधिक आणि अधिक प्रार्थनेमध्ये आपण राहणं महत्त्वाचं आहे. आणि हो, कशीही परिस्थिती असू द्या, हिम्मत धरणंही तितकंच महत्त्वाचं आहे, नाही का. कारण कसं आहे, आपण हिम्मत आपली हरली तर काय होतं, आपल्याला तिथे दुष्ट कार्य हे वाढून जातं आणि आपल्या अजून संकटामध्ये, आपल्या अडचणीमध्ये अजून ते भर घालत असतं. आणि घाबरणं तर आपल्याला दिलेलंच नाही आहे, कारण परमेश्वर काय सांगतोय की आपला एवढा मोठा आणि सामर्थ्यशाली परमेश्वर आहे की ज्याने शब्दाद्वारे हे आकाश पृथ्वी निर्माण केली. प्रियांनो, तर तशा आपण बापाचे लेकरं आहोत, तर आपल्याला काय घाबरण्याचं तर कारणच नाही आहे. आणि कचरायचं कशाला, भीती कशाला बाळगायची, कचरू नये म्हणजे काय, भीती बाळगायची नाही कशाचीही मनामध्ये, कारण सर्व शक्तिमान सामर्थ्य बाप आपल्यासोबत असल्यावर आपल्याला कशालाच भीती, कसलीच संशय, शंका मनामध्ये ठेवण्याची गरज नाही आहे प्रियांनो. हो, खूप अद्भुत वचन आहे आणि ह्या अद्भुत वचनासाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया. आपण छोटीशी प्रार्थना करूया. धन्यवाद पवित्र परमेश्वर पित्या, तुझ्या चरणी येतो माझ्या राजा, लीन आणि नम्र होऊन तुझ्याकडे मागतो माझ्या राजा. हो देव बाप्पा, ह्या सुंदरशा दिवसाबद्दल तुझे धन्यवाद करते माझ्या राजा, ह्या वेळेसाठी धन्यवाद करते माझ्या राजा, ह्या अद्भुत वचनासाठी तुझे कोटी कोटी धन्यवाद करते माझ्या परमेश्वरा. हो देव बाप्पा, किती सुंदर आणि अद्भुत वचन तू आम्हाला दिलेस माझ्या राजा. हो, की खंबीर हो, हिम्मत धर, घाबरू नकोस, कचरू नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्या बरोबर असेल. यस, आमेन. आणि हो परमेश्वर, आम्ही विश्वास ठेवतो माझ्या राजा की तू आम्हाला हर एक परिस्थितीमध्ये तू आमच्या सोबत आहेस. हो माझ्या राजा, जिथेही आम्ही कुठे कमी पडू माझ्या बाप्पा, तिथे तू आम्हाला काय शक्ती सामर्थ्याने भर माझ्या राजा. हो देव बाप्पा, या सुंदरशा वचनासाठी तुझ्याकडे कोटी कोटी तुला धन्यवाद करते माझ्या राजा. इथून पुढील वेळ काळ आम्हा सर्वांचे जीवन मी तुझ्या हाती सोपवते परमेश्वरा. ही छोटीशी विनंती धन्य तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ताच्या प्रिय आणि गोड नावात केली म्हणून ऐका पित्या, आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. प्रभू येशू मसीहची शांती सर्वांसोबत राहो. शालोम, आमेन. प्रेज द लॉर्ड. जय ख्रिस्त. थँक्यू.